विनंती करतो, आपण नको या विषयांवर जाऊया. आज आपण वर्तमानावरती बोलूयात आणि वर्तमानामध्ये असलेले जे निकाल आहेत त्यावरती आपण बोलूयात. याविषयीची एक वेगळी चर्चा आपण पुन्हा एकदा आपण विधानसभा निवडणुकीच्या कलांवर जाऊया, निकालावर जाऊया. ब्रेकिंग न्यूज पाहूया. महायुतीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे की काय, असं एकंदरीत दिसतंय. प्रवीण दरेकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर तिकडे नरेश म्हस्के जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत, ते म्हणतायत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. बरं, एकनाथ शिंदेच्या घराबाहेर ज्या वेळेला आतषबाजी सुरू झालेली आहे ती देखील आपण यावेळेला पाहतोय, कारण आपला गड राखण्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची कसर सोडली नसल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे महायुतीला ज्या प्रकारे घवघवीत यशाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे, 288 पैकी 217 जागा त्यांच्याकडे दिसत आहेत, तर त्याच महाविकास आघाडीकडे 50 पाहायला मिळत आहेत. तर अनेक ठिकाणी आता तोंड गोड करायला देखील सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत पाटील यांचं सध्या मिठाई भरवून अभिनंदन केलं जातंय. कोथरूड मधला निकाल हा भाजपच्या बाजूने लागताना दिसतोय आणि त्यामुळेच कुठेतरी चंद्रकांत पाटलांचं त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक मिठाई भरवून अभिनंदन करताना दिसत आहेत. मात्र महायुतीचा जो आघाडीचा आकडा आहे तो 217 वर आता गेलेला आहे. तर महाविकास आघाडी 50 पर्यंत सध्या सीमित राहिल्याचं दिसतंय. इतर पक्ष हे सध्या 20 जागांवर आघाडीवर आहेत. पण जी चुरस सुरू झाली मुख्यमंत्री पदासंदर्भातली दोन्ही पक्षांनी म्हणजे भाजप आणि शिवसेनेला काय प्रतिक्रिया दिली ती एकत्र पाहूया. ते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही लढतोय. तर मला असं वाटतं की आमचे नेते, मी त्या पक्षाचं काम करतो, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येतोय. आमचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, कुठले वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे. आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. यांना बाहेर काढायचं. तर या दोन प्रतिक्रिया आपण पाहिल्या. महायुतीत मुख्यमंत्री पदावरनं कदाचित रस्सीखेच होऊ शकते असंच दिसतंय. मात्र संजय राऊत यांनी बॅटिंग करायला काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी संजय राऊत करतायत. संजय राऊतांनी हा निकाल अनपेक्षित असल्याचं महायुती 218 जागांवर सध्या आघाडीवर आहे. महाविकास आघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष सध्या 20 जागांवर आघाडीवर दिसत आहेत. आपण विभागवार देखील ही आघाडी पिछाडी पाहतो. अनेक मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गजांचं जे